श्रीराम समर्थ. गोपाल कृष्ण भगवान की जय. आज आपण 10वी ओवी पाहतो आहोत. देखा षड्दर्शने मणिपती, तेची भुजांची आकृती, म्हणोनी विसंवादे धरिती, आयुधे हाती. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात 6 प्रकारची दर्शने आहेत. दर्शने म्हणजे 6 शास्त्र, नाही का. प्रत्येक माणसाने दर्शने ही वेगवेगळी सांगितलेली आहेत. आणि 6 दर्शने कोणती, तर कणाद नावाचा जो एक तत्ववेत्ता होऊन गेला, त्याने वैशेषिक हे दर्शन सांगितलेलं आहे. गौतम ऋषींनी न्यायशास्त्र सांगितलेलं आहे. न्याय वैशेषिक हे सांगितलेलं आहे. सांख्यांचा योग आहे. त्याच्यानंतर पूर्व मीमांसा आणि उत्तर मीमांसा अशी 6 दर्शने. आणि ही 6 दर्शने म्हणजे गणपतीचे असणारे 6 हात असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. आणि म्हणून त्यांनी या ओवीमध्ये म्हटलेलं आहे, देखा षड दर्शने मणिपती, तेची भुजांची आकृती, म्हणोनी विसंवादे धरिती, आयुधे हाती. आता पुढच्या ओळीमध्ये ते म्हणतायत की हा विसंवाद आहे. प्रत्येकाचं मत वेगवेगळं आहे. प्रत्येकाने आपापलं मतच माझंच बरोबर आहे अशा पद्धतीने सांगितलेलं आहे. आणि म्हणून या 6 शास्त्रांबद्दल सुद्धा विसंवाद आपल्याला आढळतो. आणि 6 शास्त्रांची 6 रूपक म्हणून गणपतीच्या हातामध्ये 6 आयुधे सुद्धा त्यांनी घेतलेली आहेत असं ज्ञानदेव म्हणतात. परंतु मी काय सांगतो ते निश्चितपणे बरोबर आहे असं ज्ञानेश्वर महाराज सांगतात. आणि पुढच्या 3 ओव्यांमध्ये ती 6 दर्शने कोणती याच्याबद्दल सविस्तर विवेचन ते आपल्याला करतात. ओव्या अशा आहेत बघा. 11, 12 आणि 13 अशा 3 ओव्या या 6 दर्शने सांगण्यासाठी ज्ञानेश्वर महाराजांनी वापरलेल्या आहेत. ते म्हणतात, तरी तर्कू तोची फरशू, नीतिभेदू अंकुशू, वेदांतू तो महारसू, मोदकू मिरवे. नाही का. आता याच्यामध्ये बघा काय आहे. पहिलं आहे न्यायशास्त्र किंवा ज्याला आपण तर्कशास्त्र असं म्हणतो. आणि दुसरं आहे नीतिशास्त्र किंवा ज्याला राजनीतिशास्त्र असं म्हणतात. नीतिभेदू अंकुशू असं म्हटलेलं आहे. फरशू म्हणजे कुऱ्हाड. फरशू म्हणजे फरशी किंवा कुऱ्हाड. याने आपल्याला तुकडे करता येतात. म्हणून तर्कशास्त्र जे आहे, तर्क याचा अर्थ शब्दाने शब्दांचे तुकडे करणे असा होतो. आणि म्हणून तर्कशास्त्र म्हणजेच न्यायशास्त्र. याच्यामध्ये आपल्याला तर्काने योग्य काय आणि अयोग्य काय, कोण खरा आहे आणि कोण खोटा आहे हे ठरवून त्या पद्धतीने न्याय देता येतो. म्हणून न्यायशास्त्र आणि तर्कशास्त्र हे एकच त्यांनी मानलेलं आहे. तो फरशू म्हणून तरी तर्कू तोची फरशू असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. हे तर्कशास्त्र जे आहे ते दाखवणारा त्या गणेशाचा जो हात आहे त्या हातामध्ये त्यांनी कुऱ्हाड हे आयुध घेतलेलं आहे.
आणि शब्दाने शब्दांचे तुकडे करून तर्क काढून योग्य काय आणि अयोग्य काय आणि या प्रकारे न्याय द्यायच्या वेळेला त्याचा वापर होतो. म्हणून तर्कशास्त्र हे दाखवण्यासाठी फरशू असं त्यांनी शब्द वापरला आहे. पुढे म्हणतात नीतिभेदू अंकुशू. आता नीती म्हणजे राजनीतीशास्त्र आणि अंकुशू म्हणजे हत्तीला ताब्यात आणण्यासाठी हत्तीवर जो माहूत बसलेला असतो त्या माहुताच्या हातामध्ये एक अंकुश असतो. तो अंकुश त्या हत्तीच्या डोक्यावर तो टोचतो किंवा आपटतो, त्यामुळे तो हत्ती ताब्यात येतो असं म्हणतात. म्हणजे कोणत्याही गोष्टीला आपल्या ताब्यात ठेवायचं असेल तर अंकुश आवश्यक आहे. आणि नीतिभेदू अंकुशू याचा अर्थ असा की नीतिशास्त्र जे आहे ते राजनीती कशी असावी, त्या नीतिमत्तेने शासन कसं असावं आणि त्या शासनाचा कारभार कसा असावा, त्यामुळे लोकांवर आपल्याला कसा आवर घालता येतो किंवा त्यांना ताब्यात ठेवता येतो, हे सर्व सांगणारं जे असतं राजनीती. आणि भेदू याचा अर्थ प्रकार. राजनीतीमध्ये सुद्धा अनेक प्रकार आपल्याला त्याच्यामध्ये दिसून येतात आणि या सगळ्या गोष्टी वापरून आपल्याला राज्यकारभार करताना प्रजेला कशा प्रकारे नीतिमत्तेच्या चौकटीमध्ये आणून बसवायचं आणि त्याच्या बाहेर जे जातील त्यांना शासन करून अंकुश देऊन त्याप्रमाणे कसं त्यांना आपल्या ताब्यात ठेवायचं हे सांगणारं राजनीतीशास्त्र हे दुसरं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि ते दाखवणारा त्याचा हात, त्याच्यामध्ये अंकुश नावाचं एक आयुध त्यांनी ज्ञानेश्वरांनी कल्पिलेलं आहे. आता तिसरं ते म्हणतायत वेदांतू हा महारसू मोदकू मिरवे. वेदांत हा मोदक आहे आणि तो महारस देणारा आहे, आनंद देणारा आहे. आणि म्हणून वेदांतशास्त्र हे तिसऱ्या क्रमांकावर त्यांनी ठेवलं आहे आणि त्याचं रूपक म्हणून मोदक गणपतीने हातात धरलेला आहे. 12व्या ओळीमध्ये ज्ञानेश्वर महाराज म्हणतात एके हातू दंतू जो स्वभावता खंडितू तो बौद्ध मत संकेतू वार्तिकांचा. गणपतीने आपल्या एका हातामध्ये आपलाच तुटलेला दात धरलेला आहे. हा दात तो एक प्रकारचं शस्त्र म्हणून वापरतो. कुमारिल भट्ट नावाच्या एका महान विद्वानाने 2 ग्रंथ लिहिले, एक लोकवार्तिक आणि एक तंत्रवार्तिक. आणि या 2 वार्तिक ग्रंथांनी त्याने त्या काळामध्ये लोकांमध्ये प्रचलित असलेला बौद्ध मताचा वाद जो होता त्या वादाचं त्याने खंडन केलं. आणि म्हणून या 2 प्रकारच्या वार्तिकांनी बौद्ध मताचं खंडन केलं. म्हणून ते खंडित असणारं बौद्ध मत दाखवणारा आपला तुटका दात हे त्याचं रूपक किंवा हे आयुध गणपतीच्या हातामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी दाखवलेलं आहे. त्यानंतर आलेला आहे तो सत्कारवाद, नाही का. सत्कारवाद म्हणजे काय, जे कारणामध्ये आहे ते कार्यामध्ये कसं येईल आणि जे कार्य घडलेलं आहे त्याचं नक्कीच काहीतरी कारण असलं पाहिजे. म्हणजे एक उदाहरण देतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल की शेंगादाणे आपण दाबले की त्याच्यातून तेल गळतं, पण वाळूचा कण दाबल्यानंतर काही तेल गळत नाही. किंवा आणखीन एक उदाहरण देतो, दुधापासून दही होतं पण पाण्यापासून काही दही होत नाही, नाही का.
आणि म्हणून कार्य जेव्हा घडतं तेव्हा त्याच्या मागे काहीतरी कारण असतं, आणि कारण जेव्हा असतं तेव्हा त्या कारणापासून काहीतरी कार्य घडलंच पाहिजे, असं जे मत मांडणारं शास्त्र आहे त्याला सत्कार्यवाद असं म्हणतात. आणि तो सत्कारवाद जो आहे तो सांख्यशास्त्र मानणाऱ्या लोकांनी मांडलेला आहे, म्हणून त्याला सांख्यशास्त्र असंही म्हणतात किंवा सत्कारवाद असंही म्हणतात. गणपतीने आपल्या एका हातामध्ये पद्म म्हणजे कमळाचं फूल घेतलेलं आहे, म्हणून कमळाचं फूल धरलेला हात म्हणून पद्मकर. आणि म्हणून या ओवीमध्ये ज्ञानेश्वर म्हणतात, मग सहजे सत्कार वादू तो पद्म करू वरदू, धर्म प्रतिष्ठा तो सिद्धू अभय हस्तू. शेवटचं जे शास्त्र आहे त्याला धर्मशास्त्र असं म्हटलेलं आहे. आणि अभयहस्त, अभयहस्त याचा अर्थ जो सर्वांना अभय देतो, सुरक्षितता देतो आणि धर्माचं आचरण जिथे आहे त्या समाजाला सुरक्षितता पुरवण्याचं कार्य तो करतो. आणि म्हणून धर्मशास्त्र किंवा धर्माची प्रतिष्ठा करणारा, अभय देणारा असा तो वरदहस्त गणेशाचा त्या धर्मशास्त्राला दर्शवणारा आहे असं ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं आहे. आणि अशा प्रकारे अगोदर जे त्यांनी म्हटलेलं होतं 10व्या ओवीमध्ये की 6 दर्शने आहेत, परंतु ती विसंवादाने प्रत्येकाने वेगवेगळी सांगितल्यामुळे त्याच्यामध्ये आपल्याला विसंवाद आढळतो. परंतु नक्की काय बरोबर आहे हे ज्ञानेश्वरांनी मी म्हणतो तेच बरोबर आहे असं सांगून 11, 12 आणि 13 या ओव्या ज्या लिहिलेल्या आहेत त्यामध्ये त्यांनी 6 शास्त्र मांडलेली आहेत. आणि अशा प्रकारे जी शास्त्रे ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेली आहेत ती 6 शास्त्र बरोबर आहेत असं आपण समजायचं. आणि हल्लीची माणसं जे म्हणतात किंवा जे स्वतःला शहाणे समजणारे जे विद्वान आहेत किंवा स्वतःला पंडित समजणारे जे विद्वान आहेत ते जे काही मानतात ती शास्त्र नव्हेत असं ज्ञानेश्वर महाराजांनी स्पष्ट शब्दात म्हटलेलं आहे. आता ज्ञानेश्वरीबाबत आपण 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या. एक म्हणजे ज्ञानेश्वर महाराज हे स्वतःला निवृत्तीदास म्हणून घेतात, नाही का. इंग्रजीमध्ये एक प्रसिद्ध वाक्य आहे, यू हॅव द सोल ऑफ ए सर्व्हंट. म्हणजे प्रत्येक मनुष्याला एक दास्यत्वाचा भाव असणारा आत्मा असतो. गुरुचे किंवा ईश्वराचे आपण दास आहोत हा भाव जोपर्यंत त्या आत्म्यामध्ये असत नाही तोपर्यंत आपल्या हातून सद्गुरूंची किंवा ईश्वराची खरी सेवा होणार नाही. हे अगदी सर्वांनी कटाक्षाने लक्षात ठेवावं. खास करून स्वतःला जे सेवेकरी मानतात किंवा ज्यांच्या मनामध्ये असा भाव असतो की आम्ही या मंदिरामध्ये सेवा करतो, त्या मंदिरामध्ये सेवा करतो, आम्ही यांचे भक्त आहोत, आम्ही यांचे सेवक आहोत, आम्ही या गुरूंकडे जातो, आम्ही त्या गुरूंची सेवा करतो, असं म्हणणारी बरीच मंडळी आपल्याला आपल्या आजूबाजूला रोजच्या जीवनामध्ये दिसून येतात. परंतु ते खऱ्या अर्थाने सेवाभावी सेवक असतात असं नाही. उलट सेवा करण्याचा अहंकारच ते 4 लोकांमध्ये मिरवत असतात. आणि आपण कसे सेवेकरी आहोत
आणि आपण अमुक अमुक एखाद्या माणसाच्या किंवा गुरूंच्या किंवा भगवंताच्या कसे आवडते आहोत, जवळचे आहोत, लाडके आहोत याचं प्रदर्शन करण्यामध्ये आणि 4 लोकांच्या समोर आपल्या स्वतःची एक कौतुक करून घेण्यामध्ये किंवा स्वतःचं इम्प्रेशन मारण्यामध्ये अशा लोकांचा कल असतो. म्हणून इथे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, गुरुची किंवा भगवंताची सेवा करण्यासाठी लागणारी मनोवृत्ती हवी, जी ज्ञानेश्वरांपाशी होती. आणि म्हणून ते पहिल्याच ओवीमध्ये म्हणे निवृत्ती दासू अवधारी जो जी असं म्हणतात. ज्ञानेश्वर महाराज हे अध्यात्माने ओतप्रोत भरलेले आहेत आणि गुरूंची सेवा काय असते, कशी करावी या सगळ्या गोष्टी आपल्याला ज्ञानेश्वरीचा अभ्यास करताना शिकायला मिळणारच आहे. जसजसं आपण पुढे जाऊ तसतसं आपल्याला गुरूंबद्दल आणि गुरूंची सेवा करण्याबद्दल मनामध्ये कोणत्या प्रकारचे भाव असणं अपेक्षित आहे, मनामध्ये कुठल्या वृत्ती आवश्यक आहेत, या सगळ्या गोष्टींचा आपण बारकाईने अभ्यास करणार आहोत. दुसरी एक गोष्ट आपल्याला शिकायची आहे ती म्हणजे वाङ्मय. आणि वाङ्मय कसं प्रस्तुत करावं, कसं मांडावं, एखादा विषय कसा सांगावा, तो समजण्यासाठी उपमा कशा द्याव्या, रूपकं कोणती वापरावी, या सगळ्या गोष्टीसुद्धा आपल्याला ज्ञानेश्वर महाराजांच्या या ज्ञानेश्वरीतून समजून घ्यायच्या आहेत. आणि सगळी महत्त्वाची रूपकं किंवा ज्या उपमा त्यांनी दिलेल्या आहेत त्याचासुद्धा अत्यंत बारकाईने आपल्याला अभ्यास करायचा आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय.